नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. जाणून घ्यायचं आहे ना, मग नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण प्लीज तुम्ही व्हिडिओ बघतात, सर्व व्हिडिओचा आनंदसुद्धा घेतात, पण एक काम करत नाही, व्हिडिओला लाईकही करत नाही आणि मनोरंजन मराठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. असं का करत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की पत्रकार देशमुखांच्या घरी येऊन जीवा काव्याच्या अफेअरवरून पार्थला अनेक प्रश्न विचारत असतात. प्रश्न विचारून ते त्यांना भांडवून सोडतात. त्याचवेळी पार्थ तिथे उभा असतो. जीवाही त्या पत्रकारांवरती खूप ओरडतो, पण पत्रकार काही त्याला जुमानतच नाही. त्याचवेळी जर पत्रकार उलटसुलट बोलत होते ते जीवा आणि काव्याबद्दल उलटसुलट बोलत असताना पार्थला काही ते सहन होत नाही. त्यावेळी पार्थ त्यांना उत्तर देतो की त्याने जीवाला त्याच्या भूतकाळासह स्वीकारलेलं आहे आणि त्याला माफसुद्धा केलेलं आहे. पार्थने दिलेले उत्तर ऐकून जीवा खूप भावूक होतो आणि दादाने मला माफ केलं आहे म्हणून तो दादाला मिठी मारतो. तेव्हा पार्थ त्याला स्पष्ट बोलतो की त्याने केवळ देशमुखांची इज्जत चव्हाट्यावरती येऊ नये म्हणून हे सर्व केलेलं आहे. पण आता जेव्हा पार्थ जीवाला माफ करतो असा शब्द रम्या आणि वसुधा ऐकते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. त्यांना वाटतं बापरे, पार्थने एवढ्या लवकर जीवाला माफ कसं केलं. पण नंतर जेव्हा पार्थ स्वतःची बाजू सेफ करतो तेव्हा मात्र रम्याला खूप मजा येते. त्यानंतर पत्रकारांना सडेतोड उत्तर दिल्यामुळे पार्थ लगेच त्यांना घरातून निघून जायला सांगतो. पार्थने त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकून जीवाला कुठंतरी वाटत असतं की पार्थ दादांना अजूनही त्याचा भूतकाळ विसरलेला नाही आहे. त्यानंतर पत्रकार डायरेक्ट मालिनीला काही प्रश्न विचारतात तर तेव्हाही पार्थ पुढे येऊन त्यांना डायरेक्ट घराबाहेर जाण्याची धमकी देतो आणि म्हणतो, जर तुम्ही घराबाहेर गेल्या नाही तर मी तुमच्यावरती केस करेन. असं करून कसं बसं ते पत्रकारांना घरातून बाहेर हाकलून देतात. तर इकडे आता जो प्रकार देशमुखांच्या घरी घडला आहे हाच प्रकार सेम आता इकडे काव्या आणि नंदिनीच्या घरीसुद्धा घडलेला असतो. पण हे जे सर्व घडलेलं असतं हे फक्त वसुधाच्या सांगण्यावरून आणि तिच्या कारस्थानाचा हा एक भाग असतो. तर इथे नंदिनी आणि काव्याच्या घरी स्वतःला संस्कृती रक्षक म्हणणाऱ्या काही महिलांचा मोर्चा त्यांच्या घरी येतो आणि त्या डायरेक्ट काव्याला म्हणतात, दीर वहिनीच्या नात्यावरती तू कालिंबा फासणारी आहेस. काव्यावरती ते अनेक आरोप आणि टीका करू लागतात. त्या बायका काही काव्याच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करतात. काव्या त्यांना खूप अडवण्याचा प्रयत्न करते, पण काव्याला काही त्या बायका ऐकत नाही. तेवढ्या तिथे नंदिनी येते आणि ती मध्ये पडते आणि काव्याला बाजूला घेऊन त्या महिलांपासून वाचवते आणि त्या बायकांना चांगलंच सुनवायला सुरुवात करते. काव्यालाही असं वाटतं की नंदिनीने तिला माफ केलं. मात्र त्या महिला घरातून निघून गेल्यानंतर नंदिनीने तिच्याशी बोलणंच सोडून दिलं. तेव्हा ती नंदिनीला खूप समजून सांगते की बाबा झालं गेलं विसरून जाऊ, आपण नव्याने सुरुवात करू. पण नंदिनी म्हणते नाही, आता मला जी चूक मी केली होती ती मला परत करायची नाही आहे. ह्यावरून तर सर्व आता असंच दिसून येतं आहे की पार्थ आणि नंदिनी या दोघांनीही त्यांच्या भावंडांना, त्यांच्या जोडीदारांना अद्यापही माफ केलेलं नाही. आता मालिकेत असंच पुढे काय घडणार आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, तर कमेंटमध्ये हो नक्की टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.